रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले। यावर फक्त एकच उपाय, ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत। अधिकृत वितरक काजवा शेतकरी सेवा केंद्र पणदूर। आज 20 जून दिवशी 40 आमदारांना घेऊन विद्यमान मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात आजवर न झालेलं आणि भविष्यात न होणारं कृत्य केलंय। त्याचा निषेध म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून आजचा दिवस हा जागतिक गद्दार दिन म्हणून ओळखला जाईल, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केली आहे। शिंदे फडणवीस सरकारला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून गद्दार दिन म्हणून साजरा करण्यात आलाय। कुडा येथे खोक्यांचा देखावा उभारून त्याची आरती करण्यात आली आहे। तसंच खोक्यांना चपलांचा हार घालून निषेधही व्यक्त करण्यात आलाय। काय केलं? कसे बघा चोर आले, 50 खोके घेऊन किती बघा चोर आले, एकदम ओके होऊन। अरे छक्क्यांच्या मिशीला धाव बघा, यांनी पाठीवर दिला आपल्या घाव बघा। 50 खोके कसे दोस्ती दारू आणि मारला हा डाव बघा। अरे भरपुटे चोर साले छातीमध्ये छप्पन, चोरलाय पक्ष यांनी चोरतील हे बाप्पन। काळ्या पडून मरतील महाराष्ट्राचा श्राप आहे, मराठी माणूस या सगळ्यांचा बाप आहे। चोर आले 50 खोके घेऊन किती बघा चोर आले, एकदम ओके होऊन। कसे बघा चोर आले, 50 खोके घेऊन किती बघा चोर आले, महाराष्ट्राची भाकरी, महाराष्ट्राची भाकरी, महाराष्ट्राची भाकरी, महाराष्ट्राची भाकरी, महाराष्ट्राची भाकरी, महाराष्ट्राची भाकरी। 50 खोके, 50 खोके, 50 खोके।
की महाराष्ट्राच्या लोकशाहीला काळिमा फासणारा दिवस म्हणून हा ओळखला जाईल यापुढे. गेल्या वर्षी याच दिवशी 40 आमदारांना घेऊन विद्यमान मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात न होणारं पूर्वी न झालेलं आणि भविष्यात न होणारं असं अत्यंत विश्वासघातकी कृत्य केलं आणि त्याचा निषेध म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज हा जागतिक गद्दार दिन म्हणून इथे पाळला जाईल. आज 1 वर्ष पूर्ण झालं, पण हे सरकार प्रत्येक मंत्र्याने आपले खाजगी टीम ठेवलेली आहे पैसे वसुली करण्यासाठी. मला वैषम्य वाटतं की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुद्धा एक आमदार दीपक केसरकर, मी स्पष्ट नाव घेऊन सांगतो की दीपक केसरकर सुद्धा या गद्दारांमध्ये सामील आहेत. त्यांनीसुद्धा या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेचा विश्वासघात केला आहे. मंत्रिपद मिळवलं, त्या मंत्रिपदात सुद्धा ते सपशेल अपयशी ठरलेले आहेत आणि सपशेल अपयशी याच्यासाठी ठरलेले आहेत की लोकांचा विश्वासघात त्यांना कधीही पुढे भविष्यात राजकारण करायला देणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपर्यंत इतिहास आहे की ज्यांनी लोकांचा विश्वासघात केला ते राजकारणात यशस्वी ठरलेले नाहीत आणि आम्हालासुद्धा लोकांचं लक्ष याच्याकडे वेधायचं आहे की हा जो लोकांचा विश्वासघात करून तुम्ही जे मंत्रिपद मिळवलेलं आहे हे थोड्या दिवसासाठी आहे. येत्या 6 ते 7 महिन्यात निवडणूक आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता परत तुम्हाला कधीही आमदार म्हणून निवडणूक जिंकू देणार नाही याची ग्वाही आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे देतो. अशा गद्दारांकडे लक्ष वेधण्यासाठीच आज आम्ही हे जे इथे खोके मांडून त्याची महिलांच्या हस्ते खेटरांनी पूजा केलेली आहे आणि त्यांना खेटरांचा हार घातलेला आहे, कारण त्याची वस्तुस्थिती लायकी तीच आहे आणि हे सर्वसामान्य जनतेला कळावं की आपल्याच पैशाने ही लोक आज मंत्री आणि आमदार झालेले आहेत आणि त्याचा निषेध म्हणून हा गद्दार दिन आज आम्ही इथे पाळलेला आहे. महाराष्ट्राला फसवून 50 खोके घेऊन शिंदे फडणवीस सरकारची स्थापना आज झाली आणि त्याला 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि जागतिक गद्दार दिन आणि खोके दिन म्हणून हा दिन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं पूर्ण महाराष्ट्रात साजरा होत आहे. आणि आज जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय अमितजी सामंत यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज खोके सरकारचा गद्दार दिन आम्ही आज साजरा करत आहोत. आज आम्ही इथे खोके मांडलेले आहेत, सगळ्यांनी घोषणा दिल्या आहेत. खरं तर खोके सरकार अस्तित्वात आले, चपलांचा हार घातला, त्यांची आरती केली, उपहासात्मक आरती केली, चपलांचा प्रसाद ठेवला आणि अशा पद्धतीने आज आम्ही हा दिन साजरा करतोय. खरं तर जेव्हा खोके सरकार अस्तित्वात आले आणि सगळ्यांच्या अपेक्षा होतात त्या अपेक्षा भंग झालेला आहे. सगळ्यांना वाटलेलं की हे सरकार येणार, आमचा महागाई कमी होईल, बेरोजगारीला जे आहेत युवक त्यांना रोजगार मिळेल, पण वर्ष झालं यातलं काहीच झालं नाही. आमचे युवक बेरोजगार आहेत, आमची महागाई भयानक वाढलेली आहे, सिलेंडर महाग झालेला आहे, सर्वच महागाई वाढलेली आहे. म्हणजे वस्तू ज्या आहेत जीवनावश्यक वस्तू त्यांचे रेट्स वाढलेले आहेत. आज महिलांवरच्या अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे. आमच्या मुली म्हणजे त्यांच्यावर अत्याचार होत आहेत, मुली गायब होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे हे सरकार अस्तित्वात आल्यानंतर सर्वसामान्यांचे प्रश्नावर काहीही त्यांनी केलेलं नाही. उलट महाराष्ट्रातले जे आलेले रोजगार होते जे ते बाहेरच्या राज्यात घालवलेले आहेत. चांगले कंपन्या आलेल्या होत्या त्या पण बाहेरच्या राज्यात गेलेल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. केंद्रात राज्यात कोणी म्हणजे कोकणाला किंवा राज्याला कोणी वाली राहिलेला नाही आहे आणि खरंच या खोके सरकारचा आम्ही निषेध करतो. आम्ही सगळं राष्ट्रवादी परिवार जिल्ह्याचे सर्व आमचे पदाधिकारी असतील आणि सर्वसामान्य सर्व कार्यकर्ते आम्ही सर्वजण आज या खोके सरकारचा निषेध करतो आणि त्यामुळे आम्ही हा दिन आज साजरा करतोय. हा म्हणजे खऱ्या अर्थानं भारतीय लोकशाही आणि महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं काळा दिवस आहे आणि त्याहीपेक्षा शिंदेंच्या रूपानं लोकशाहीचा हत्यारा नव्यानं या महाराष्ट्राला दिसला आहे की ज्याने 40 आमदार घेऊन ज्या पद्धतीनं पक्ष फोडण्याचं धैर्य दाखवलं त्याहीपेक्षा हिंमत न दाखवता माझाच पक्ष म्हणून सांगण्याचं जे कुकर्म केलं त्याचा निषेध म्हणून आज आम्ही या ठिकाणी 50 खोके निव्वळ पैशासाठी लोकशाहीची हत्या केलेली आहे. आज वर्ष पूर्ण होत आले आहे तरी पण हे सर्व मंत्रिमंडळ फक्त पैशाच्या मागे लागलेलं आहे. कोकणाचा जर विचार केला तर वर्षभरात कोकणासाठी कोणतंही काम झालेलं नाही. आमचा जो रस्ता आहे हायवे आहे त्याला 6-7 वर्षापेक्षा जास्त काळ झाला, 8 वर्ष पूर्ण होत झाली तरी ते पूर्ण करण्याचं सामर्थ्य यांच्याकडे नाही. पूर्वी फडणवीस मंत्री होते, आता ते उपमुख्यमंत्री आहेत, तरीसुद्धा या वर्षभराचा विचार केला तर फक्त मुख्यमंत्री आले आणि गेले, पण या सिंधुदुर्गाच्या जनतेला त्यांनी कोणतंही दिलं नाही. या ठिकाणची आढाळीची असेल
किंवा आमची MIDC असेल, यात काही सुधारणा होतील, बेरोजगारांना काम मिळेल, अशा प्रकारचं कोणतंही काम झालेलं नाही. एक लोकशाहीला काळिमा फासणारं काम आणि त्याचाच सातत्यानं उच्चार करून जसं काही आम्ही मोठं काम केलेलं आहे अशा प्रकारच्या वल्गना करण्याचं काम या ठिकाणी करतात. आज मगाशी आमच्या अमितजींनी सांगितल्याप्रमाणे खरं म्हणजे आमचं या सिंधुदुर्गाचं दुर्दैव आहे की जे शिक्षण मंत्री म्हणून काम करतायत, आमचे दीपकभाई शिक्षण मंत्री म्हणून काम करतायत, त्यांच्याच जिल्ह्यात आज 1100 पदं ही शिक्षकांची रिक्त आहेत आणि ते भरण्याचं त्यांच्याकडे कोणतंही काम नाही. याच जिल्ह्यातील जवळजवळ 800 ते 900 DED बेरोजगार सातत्यानं उपोषणाला बसत आहेत, त्यांनाही न्याय देण्याचं काम होत नाही. कोणत्याही शैक्षणिक उपक्रम या जिल्ह्यात झालेला नाही आणि त्यामुळे गद्दारांना फक्त एकच माहिती आहे की पैसे कमवायचे आहेत, कारण त्यांना ही जनता 24 साली घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही आणि जनतेला जाणीव व्हावं, जनतेत जागृती व्हावे की या लोकशाहीच्या हत्यारांना योग्य ती सजा आपण 24मध्ये दिली पाहिजे. आणि त्यासाठी अमितजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण, आमच्या अर्चनाताई आहे, यापुढे या जनतेला विश्वासात घेऊन यांचा कुकर्माचा पाडा वाचण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस करेल आणि त्याचं पूर्ण रिझल्ट 24च्या निवडणुकीत यांना हद्दपार केल्याशिवाय, राजकारणातून हद्दपार केल्याशिवाय राष्ट्रवादी गप्प बसणार नाही, असा इशारा या ठिकाणी आम्ही देऊ इच्छितो. 20 जून गेल्या वर्षी आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे की शिवसेनेतून 40 आमदार फुटून आज 20 जून रोजी नवीन सरकार स्थापन केलं. हे गद्दार सरकार हे कुठल्याच महाराष्ट्राच्या जनतेला मान्य नाही. तरी पण ते वारंवार आम्ही स्वाभिमानी आहो असं खोटं सांगून लोकांची, अख्ख्या महाराष्ट्रातल्या जनतेची दिशाभूल करतायत. आज महागाई, शाळेतल्या मुलांचं नुकसान होतं आहे, महागाई वाढली आहे, पेट्रोल वाढलं आहे, डिझेल वाढलं आहे, गॅस वाढला आहे, अनेक ठिकाणी लोकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे. पण या सरकारचं तिकडे लक्ष नसून आम्ही कसे गद्दार नाही हे दाखवण्याची, दिशाभूल करण्याचं काम आज गेले 1 वर्ष हे 40 आमदार आणि भाजपचे मंत्रिमंडळातले लोक, म्हणजे फडणवीस सरकार आणि शिंदे सरकार, हे दोघे मिळून कसे आम्ही चांगले आहोत हे दाखवण्याचं त्यांचं 1 वर्ष गेलं. महाराष्ट्रातील जनतेकडे यांचं लक्ष नाही आहे. हे सरकार लवकरात लवकर नाहीसं होईल इथून आणि 4-6 महिने त्यांचे आहेत. उद्या विधानसभा, लोकसभेचे इलेक्शन लागतील त्यावेळी महाराष्ट्रातली जनता या लोकांना कधीही माफ करणार नाही. आणि आज त्या अनुषंगाने आमचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, आमच्या अर्चनाताई घारे परब ना, आणि आम्ही सगळेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी मिळून आज इथे 50 खोक्याचं इथे आंदोलन करतो आहे. या 50 खोक्याला चपलाची ओवाळणी करून, चपलाचा हार घालून आम्ही इथे त्याचा धिक्कार, निषेध करतो आहे पक्षाच्या वतीने. आणि यापुढे या जिल्ह्यामध्ये अमित सामंत यांच्या अध्यक्षतेखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी एक संघ राहून जो काय आम्हाला वरून आदेश होईल त्या पद्धतीने येत्या इलेक्शनमध्ये महायुतीच्या माध्यमातून आम्ही याला जाब देणार. या खोके सरकारला गाडल्याशिवाय राहणार नाही एवढी ग्वाही देतो आणि माझे मी 2 शब्द